तुमच्या घरात जर लहान मूल असेल तर ही बातमी तुम्ही नक्की पहा। अलीकडच्या काळात आई वडील कामात व्यस्त असताना लहान मुलाकडे लक्ष देणं कमी झालंय। पालकांच्या व्यस्ततेमुळे मुलांकडे लक्ष दिलं जात नसल्यानं अनुचित प्रकार घडल्याचं अनेकदा समोर आलंय। अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। त्यामुळे वेळीच मुलांकडे लक्ष देणं कधीही चांगलं। नाकात तुरीचा दाणा गेल्यामुळे अकोल्यात 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते। अकोल्यातील पाटसूल इथं ही घटना घडली आहे। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे। तुरीचे दाणे खात असताना अचानकपणे नाकात तुरीचा दाणा अडकल्यानं एका 3 वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पाटसूल इथं 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे। घरात आजी तुरीचे दाणे काढत होती, त्यावेळी त्यांचा नातू योगीराज इसापुरे हा आजीजवळ आला। आजीनं काढून ठेवलेले तुरीचे दाणे त्या चिमुकल्यानं मुठीत घेतले आणि तोंडात कोंबले। त्यातील एक दाणा मुलाच्या नाकात गेला। त्याला लगेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। तो तडफडत असल्याचं पाहून कुटुंबियांनी त्याला तातडीनं रुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न केला, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला। या धक्कादायक घटनेनं शोककळा पसरली आहे। तर नेमकं काय घडलं होतं पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। तर घडलं असं होतं की अकोल्यातील दहीहंडा पोलीस ठाण्याच्या परिसरात 23 जानेवारी रोजी रात्री ही घटना घडली आहे। आजी तुरीचे दाणे काढत होती, त्यावेळी नातू तिथंच खेळत होता। त्यानं खेळता खेळता तुरीचे दाणे मुठीत घेतले आणि तोंडात कोंबले, पण त्यामधील एक दाणा त्या चिमुकल्याच्या नाकात गेला। चिमुकल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। तो तडफडत होता। कुटुंबियांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी पळ काढला, पण वाटेतच त्या चिमुकल्यानं जीव सोडला। या घटनेमुळे पाटसूल गावात शोककळा पसरली आहे। पोलिसांनी अपघाती निधनाची नोंद केलेली आहे। एकीकडे सध्या सर्वांचंच आयुष्य धावपळीचं झालंय। महिला देखील घरातील आपलं काम करून जॉब करत असतात, मात्र अशात लहान मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतंय। घरातील कामं करत असताना अथवा मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे मुलांकडे लक्ष देता येत नाही। त्यामुळे अशा दुर्दैवी घटना वारंवार घडतात। त्यामुळे पालकांनी वेळीच या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं दिसतंय।